शेतकरी मित्रांनो, 2 झालं, 5 झालं, 10 झालं, 15 झालं, तब्बल 25 एकर संगमनेर तालुक्यातील वडगावपान आणि धांदरफळ या दोन्हीही गावातील प्रगतिशील बागायतदार शेतकरी विक्रम शेठ दिगंबर शेठ ओहोळ हे आज आपल्याकडे त्यांच्या 25 एकर क्षेत्रासाठी खताची खरेदी करण्यासाठी आले होते. 25 एकर क्षेत्रापैकी 15 एकर ऊस पिकासाठी आपण त्यांना मोठ्या खांडणीसाठी एकरी 3 गोण्या युरिया याप्रमाणे 45 गोण्या युरिया दिलेली आहे आणि 4 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट प्रमाणे 60 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट, एकरी 1 गोणी म्युरेट ऑफ पोटॅश याप्रमाणे 15 गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश, एकरी 1 गोणी मायक्रोन्यूट्रिएंटची कॉम्बी किट याप्रमाणे 15 गोण्या कॉम्बी किटच्या, त्यासोबत 10 किलो एकरी ह्युमिक ऍसिड, अशा प्रकारे 150 किलो ह्युमिक ऍसिड असा खताचा बेसल डोस आपण त्यांना ऊसाच्या मोठ्या खांडणीसाठी दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या 10 एकर कांदा पिकासाठी एकरी 2 गोण्या 24-24, 4 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट, 1 गोणी कॉम्बी किट, 10 किलो ह्युमिक ऍसिड आणि 10 किलो सल्फर अशा प्रकारचं खत व्यवस्थापन आपण त्यांना कांदा पिकासाठी दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, एवढ्या तळमळीनं ही खताची मात्रा सांगण्या पाठीमागचा उद्देश असा आहे का कुठल्याही पिकाचं जर आपल्याला भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर योग्य खत व्यवस्थापन होणं अतिशय गरजेचं आहे. कारण तुम्हालाही माहित आहे, पैलवान जर घडवायचा असेल तर काजू बदामच द्यावा लागतात, भेळ मुरमुऱ्यावर पैलवान तयार होत नाही. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती आहे का जी खताची मात्रा पिकानुसार त्याला गरजेची आहे त्याच खताच्या मात्रेचा वापर आपण आपल्या पिकासाठी करावा. विनाकारण नको असलेली खते आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या कुठल्याही पिकाला वापरून आपल्या त्या पिकाच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ करून घेऊ नये. शेतकरी मित्रांनो, मी जो ऊसाच्या खांडणीचा आणि कांद्याचा बेसल डोस सांगितलेला आहे तो आपण आपल्या ऊसाच्या मोठ्या खांडणीला आणि कांद्याच्या लागवडीच्या पाण्याला आपण वापरावं आणि भरघोस असं उत्पादन घ्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. दादा धन्यवाद.